धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या यशवंत सेना कार्यकर्त्यांची मुंबई पोलिसांनी धरपकड केली। आंबेजोगाईवरून शेकडो गाड्या घेऊन कार्यकर्ते मुंबईत धडकले। सकाळी मुंबईकडे येणारी फ्रीवेवरची वाहतूक त्यांनी 1.5 तास रोखली। मंत्रालय, विधान भवनाला घेराव करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। शिक्षक भरतीबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांना खडे बोल सुनावणारी तरुणी शिक्षिका झाली आहे। हिंगोलीच्या वसमतमधल्या कोमल रामपूरकर असं तिचं नाव आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या शिक्षक भरतीमध्ये तिची निवड झाली। शिक्षक भरती का होत नाही याबाबत तिनं मंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारला होता आणि त्यावरून केसरकर तिच्यावर चांगलेच चिडले होते। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या खोडदमध्ये GMRT प्रकल्पात राज्यातील सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन भरले। 2 दिवसांच्या या प्रदर्शनामध्ये आशिया खंडातलं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सर्वात मोठी दुर्बीण पाहायची संधी उपलब्ध आहे। विज्ञान प्रेमींची या प्रदर्शनाला उत्स्फूर्त गर्दी होती। ताडोबाच्या जागतिक ब्रँडिंगसाठी वन विभाग आता सरसावलाय आणि त्याचाच भाग म्हणून चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान भव्य ताडोबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये वन, वन्यजीव, पर्यटन यावर चर्चासत्र, स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। अंबरनाथमध्ये शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला। 29 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हा महोत्सव होतोय। यामध्ये जागतिक दर्जाचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत। यासोबतच शिवमंदिराच्या सुशोभीकरणासाठी 138 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्या कामाचं भूमिपूजन 3 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। 7 समुद्र पार केलेल्या वारली चित्रकलेला सध्या घरघर लागली आहे। भौगोलिक मानांकन असून सुद्धा बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं सध्या वारली चित्रकार आर्थिक अडचणीत सापडले आणि ही चित्रकला टिकवण्यासाठी सरकारकडून मदत नसल्यानं वारली चित्रकारांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। बुलढाण्यातल्या सोमनाथ मंदिरात प्रसादाचा नारळ खाण्यासाठी अस्वल कंपनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात शिरली। मादी अस्वल आणि तिच्या 3 पिल्लांनी चॅनल गेट उघडलं आणि या प्रसादावर ताव मारला। हा सगळा प्रकार CCTV चित्रित झालाय। गावकऱ्यांनी याची आता चांगलीच धास्ती घेतली आहे। वन विभागानं तातडीनं यावर उपाय करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कुटुंबासोबत जम्मू काश्मीरची सफर करतोय। सध्या काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे आणि जसं तेंडुलकर कुटुंबानं पुरेपूर आनंद लुटला, जम्मू काश्मीरमध्ये घालवलेले खास क्षण सचिननं व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केले। हिंगोलीत 1200च्या प्रसिद्ध यात्रेची सुरुवात झाली आणि या निमित्तानं भव्य कुस्ती स्पर्धा आणि बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं। कुस्त्यांसाठी राज्यभरातून मल्ल दाखल झाले तर दुसरीकडे बैलगाडा शर्यतीचाही मोठा उत्साह पाहायला मिळाला। प्रेक्षकांची या ठिकाणी तुफान गर्दी होती। रसोडे में कौन था फेम यशराज मुखाते लग्न बंधनात अडकलाय। गर्लफ्रेंड अल्पनाशी त्यानं लग्नगाठ बांधली आहे आणि त्यानं ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली आहे। यशराजनं नोंदणी पद्धतीनं अल्पनाशी लग्न केलंय। वसईच्या अर्नाळा भागातून पालघरकडे येणारी बोट सातपाटीजवळ खडकांवर आदळली। माशांच्या प्रजननासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी कृत्रिम भित्तिका समुद्र तळावर सोडण्याचं काम या बोटीमार्फत सुरू होतं। दरम्यान समुद्राच्या भरतीनंतर ही बोट खडकावरून काढण्यात येणार।